तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आपला हलवा तयार झालाय। अगदी 10च मिनिटांमध्ये हा हलवा तयार होतो। किती छान मऊ आणि किती छान टेक्स्चर आलंय याला। अतिशय छान असा हा हलवा तयार झालाय। नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता बाजारात भरपूर गाजरं विकायला आलेली आहेत आणि गाजरं बघितल्यानंतर मग आठवण येते ती गाजराच्या हलव्याची। गाजरांचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग बघूया। तर आता आपण कुकरमध्ये गाजराचा हलवा बनवून घेतोय। तर त्यासाठी इथे मी गाजर कापून घेते। पहिल्यांदा त्याची सालं काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे आपण गाजर कापून घेऊया। तर अशा पद्धतीने मी सर्व गाजरांचे काप करून घेतले। 1 किलो गाजर इथे मी घेतले, जे व्यवस्थित साफ करून घेतले होते आणि त्याची सालं काढून झाल्यानंतर ते अशा आकारामध्ये कापून घेतले होते। तर हे सर्व मी कुकरमध्ये घातलं। आता याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालून आणि थोडंसं दूध घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। इथे मी 1 किलो गाजर बारीक काप करून घेतले त्याचे असे। त्यानंतर इथे 1 वाटी दूध घेतलंय, 1 वाटी दूध पावडर घेतली, 1 छोटी वाटी खवा घेतलाय, खवा ऑप्शनल आहे, 1 वाटी साजूक तूप घेतलंय, 1 वेलची घोटून घेतली बारीक आणि 1 छोटीशी वाटी ड्रायफ्रूट्स घेतले। आता इथे आपण कुकर गॅसवर ठेवलाय, मीडियम गॅसची फ्लेम केली आहे आणि त्यामध्ये आपण आता 1 चमचा 1 वाटी साजूक तूप घालून घेऊया। तर इथे गाजर व्यवस्थित असे परतवून घ्यायचे तुपावर आणि त्यामध्ये लगेच थोडंसं दूध घालून घेतोय। अगदी 2 चमचे दूध घालून घेतले आणि आता आपण लगेचच कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। तर आता इथे कुकरच्या मी इथे 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि आपण आता कुकरचं झाकण उघडूया। तर इथे बघू शकता किती छान मऊ असे आपले गाजर सगळे शिजले। आता स्मॅशर घ्यायचं आणि स्मॅशर घ्यायचं व्यवस्थित सगळं स्मॅश करून घ्यायचं। खूप पटकन आणि खूप कमी वेळात हा हलवा बनवून तयार होतो। फक्त व्यवस्थित स्मॅश झाला पाहिजे, इतकंच महत्त्वाचं। गाजर एकदा व्यवस्थित जर शिजले तर खूप पटकन आणि खूप लगेचच असं स्मॅश होऊन जातो। अगदी छान मऊ होतात गाजर। तर इथे तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित छान असं स्मॅश झालेली गाजर। आता आपण गॅस चालू करूया। तर हे आता छान मी परतवून घेतलंय। त्यामध्ये मी आता दूध आणि मिल्क पावडर जी मिक्स करून घेतली होती ती ऍड करून घेणार आहे। त्यानंतर खवा ऍड करते आहे। खवा ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला। वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स आणि साखर। आता हे मिश्रण सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता तुम्ही इथे बघू शकता की मिश्रण सगळं असं पातळ झालंय। तर त्यामध्ये दूध आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे आणि साखर टाकल्यामुळे त्याला पाणी सुटेल। त्यामुळे त्याला मध्यम गॅसवर एक 5 ते 10 मिनिटांसाठी हे छान मिक्स होईपर्यंत चालू ठेवायचा गॅस आणि हे सगळं छान मिक्स झालं की मग आपण गॅस बंद करूया। तर
आता हे छान शिजू द्यायचं आहे। 1-10 मिनिटांसाठी आपण मीडियम गॅसवर हे असंच चालू ठेवूया। यामध्ये छान ते मिल्क पावडर आणि दूध एकजीव झालं, एकदा जिरलं की मग आपला हलवा तयार होईल। तर इथे तुम्ही बघू शकता आपण मिल्क पावडर आणि दूध आणि साखर हे सगळं मिश्रण घालून हे एकजीव केलं होतं आणि त्यानंतर त्याला पाणी सुटलं होतं। पाणी सुटल्यानंतर 10 मिनिटं मध्यम आचेवर त्याला छान सगळं मिक्स होऊ दिलं आणि ते झाल्यानंतर किती छान आपला हलवा तयार झालाय, तुम्ही इथे बघू शकता। अगदी पाहुणे आले आणि खूपच गडबड असेल तर 10 मिनिटांमध्ये इतका छान असा पटकन होणारा हलवा होऊ शकतो, तोही कुकरमध्ये। म्हणजे गाजराचा किस करायचाही ताण वाचतो आणि वेळही वाचतो, त्याच्यामुळे कुकरला लगेचच लावून दिला खूप आरामात आणि खूप पटकन असा हलवा बनून तयार होतो। तर अशा पद्धतीने आपला खूप छान असा हलवा तयार झालाय। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आपला हलवा तयार झालाय। अगदी 10 मिनिटांमध्ये हा हलवा तयार होतो। किती छान मऊ आणि किती छान टेक्स्चर आलंय याला, अतिशय छान असा हा हलवा तयार झालाय।